ज्याला 4-4 लाख रुपये पगार असतं त्याच्या हातून भ्रष्टाचार होताना दिसतं आणि कोणाच्या हातातले पैसे घेतो अध्यक्ष महोदय? जो 8 तास काम करतोय त्याच्या खिशात हात घालणारी औलाद आहे. म्हणजे काम न करणारा घरी बसणाऱ्याला योजना भेटणार आणि कष्ट करणाऱ्याला काय देणार आहे तुम्ही? तुम्ही किती देता याच्यापेक्षा लुटलं किती ते महत्वाचं आहे. एका गोदरेज जोड 3000 एकर जमीन आहे मुंबईमध्ये, कोणी बोलायला तयार नाही आहे. त्या नको त्या योजना, न मागणाऱ्या योजना आपण जाहीर करतो, याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय. मी सर्व घटकांच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांचं आणि मंत्रिमंडळाचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय हरी. सन्माननीय सदस्य बच्चूभाऊ कडू. अध्यक्ष महोदय, खरं तर आपण योजना जेव्हा वाचल्या तेव्हा लक्षात येतं अध्यक्ष महोदय, त्या श्रमावर आधारित काही योजना इथे दिसत नाही. किती कष्ट करायचं, किती मेहनत करून आम्ही जगाचं. ड्रायव्हर असेल, कंपनीतला कामगार असेल, भांडे घासणारी महिला असणार अध्यक्ष महोदय, या सगळ्या शेवटच्या टप्प्यात काम करणाऱ्या माणसाला आम्ही काय देतो? आम्ही मागितलं काय आणि आम्ही देतो काय याचं खरं तर चिंतन मंथन होणं फार गरजेचं आहे. अधिक मेहनत करायची आणि पैसा काहीच भेटायचा नाही. अध्यक्ष महोदय, यावर कुठेतरी सगळ्या पक्षांना हा विचार केला पाहिजे. का शेतात काम करणारा मजूर मार मार थकून काम करतं, त्याला हप्त्याचा एखादा बोनस तरी देतो का आपण? अध्यक्ष महोदय, त्या शेतामध्ये शेतकरी काम करून अपघातानं मरण पावला तर पैसे मिळतं, त्याला अपघाताचा निधी मिळतं. पण मजूर जेव्हा काम करतं अध्यक्ष महोदय, त्या मजुराला आपण एक खडकू सुद्धा देत नाही. शेत मजुरासाठी एकही योजना नाही. अधिक काम करणारा वर्ग आहे. तुम्ही 47च्या डिग्रीमध्ये 80मध्ये काम करत असताना अध्यक्ष महोदय हरणाची पाठ काढी होतं आणि अशा वेळेस काम करणारे त्या मजुराला काय दिलं आम्ही? म्हणजे काम न करणारा घरी बसणाऱ्याला योजना भेटणार आणि कष्ट करणाऱ्याला काय देणार आहे तुम्ही? अध्यक्ष महोदय, यामुळे जो असंतोष आणि निराशा जे येतंय, श्रम मूल्यच जर आम्ही खतम केलं, श्रमच शिल्लक ठेवलं नाही, काम करणाऱ्यासाठी काही ठेवलंच नसेल तर काम करणार कोण? अध्यक्ष महोदय, त्या 45 मजल्याच्या बिल्डिंगवर काम करणाऱ्या मजुराची छाती मोजली पाहिजे ना अध्यक्ष. त्याच्यासाठी काय आमच्याकडे अध्यक्ष महोदय? आणि मग या सगळ्या याच्यामध्ये अतिशय जोखीम घेणाऱ्यासाठी आमच्याकडे खडकू द्यायला व्यवस्था नाही आहे. आणि मात्र आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय, त्या नको त्या योजना, न मागणाऱ्या योजना आपण जाहीर करतो, याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय. उपाशी जगणारे लोक आणि उपाशी राहणारे लोक, आम्ही सगळेजण तुपाशी जगणारे लोक. रोज खाण्यात आम्हाला 4 दिवसानं तूप पाहिजे आणि त्याच्यासाठी बोनस आहे अध्यक्ष महोदय. तो बिमार पडला तर त्याची व्यवस्था आहे. आणि कष्ट करून उपाशीसाठी 5 लाख फक्त. मला हे समजत नाही अध्यक्ष महोदय, त्या दोन्ही पक्षानं कुठलाही पक्ष असू द्या, इथं व्यवस्था काय निर्माण केली? मस्जिद मुस्लिम खतरे में, हिंदू खतरे में. इथं ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला अध्यक्ष महोदय. पण खरा वाद आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय, या देशामध्ये विषमता का वाढते अध्यक्ष महोदय? का त्याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय, का बेमानीनं पैसा कमावणारे लोक आणि कष्ट करून उपाशी राहणारे लोक. प्रचंड मेहनत करायची अध्यक्ष महोदय, हाती काही सापडायचं नाही आणि बेमानीनं लागन तेवढा पैसा. एका गोदरेज जोड 3000 एकर जमीन आहे मुंबईमध्ये, कोणी बोलायला तयार नाही आहे. इथं पाय आवरून आम्ही घरात झोपायला व्यवस्था आहे. अध्यक्ष महोदय, याकडे कोण लक्ष देणार आहे? आमचा गरीब जेव्हा शाळेत जातं त्याची अवस्था काय? आमचा गरीब जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातं अध्यक्ष महोदय त्याची अवस्था काय? हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत नाही, पण मराठा आणि कुंभी हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकतं. अध्यक्ष महोदय, खरा गरीब, खरा कष्टकरी मागं पडते. अध्यक्ष महोदय, इंडियन रिसर्च काउन्सिल इकॉनॉमिकचा अहवाल आहे अध्यक्ष महोदय, जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं आणि आता भाजपचं आहे. सन 2000 ते 2017च्या यामध्ये देशातल्या शेतकऱ्यांचं मी नाही म्हणत अध्यक्ष महोदय, 2000 ते 2017 17 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय 45 लाख कोटीचं नुकसान शेतकऱ्याचं झालं. 45 लाख कोटीचं. हे माझ्या आकडे नाही आहे,
जी व्यवस्था भाजप सरकारमध्ये आहे ती काँग्रेसमध्ये होती, हे बदलत नाही. आणि अध्यक्ष महोदय, इंग्रजांनी 200 वर्षात जेवढं लुटलं नाही तेवढं 17 वर्षामध्ये बाजार आणि मोठ्या उद्योगपतीने लुटलं. लूट कोणाची होती अध्यक्ष महोदय? जो कमजोर है. जंगलामध्ये शिकार कोण करतंय? वाघ करतंय. आणि इथं शिकार कोण करतंय? तर मग आमच्यासारखे काही लोकप्रतिनिधी असेल, काही उद्योगपती असेल, काही अधिकारी असेल, ज्याला 4-4 लाख रुपये पगार असतं, त्याच्या हातून भ्रष्टाचार होताना दिसतं. आणि कोणाच्या हातातले पैसे घेतो अध्यक्ष महोदय? जो 8 तास काम करतोय त्याच्या खिशात हात घालणारी औलाद आहे. अध्यक्ष महोदय, ही लूट थांबली पाहिजे. तुम्ही किती देता याच्यापेक्षा लुटलं किती ते महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, साधा 48 तासाच्या आमच्या हरिभाऊ पिंपळेनं सांगितलं, 48 तासाच्या आत जर डीपी दुरुस्त करून दिली नाही, मला खरे मर्द असेल तर सांगा, 48 तासाच्या आत डीपी दुरुस्त होते अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातली?